इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 9वा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा पाठ मोठा असल्यामुळे या पाठाचे 2 भाग मी देत आहे. या व्हिडिओमध्ये भाग 1 आपण पाहणार आहोत. आपण काय शिकणार आहोत? प्रस्तावना, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागार, कोश, वाङ्मय आणि माहित आहे का तुम्हाला या घटकाविषयीची माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया प्रस्तावना. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेले इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिली गेलेले ग्रंथ. अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तावेज, ग्रंथ, पुराणवस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडित असलेले अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. पहिला मुद्दा पाहूया, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामांसाठी विविध विषयामधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. मौखिक साधने कोणती आहेत आणि त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज असते याविषयीची माहिती आपण पाहूया. लोक परंपरेतील गीते, कहाण्या इत्यादीचे संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, उपयुक्त प्रशिक्षण, समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहासांचे संशोधन पद्धती, संशोधनपर लेखन या वेगवेगळ्या गोष्टीची आवश्यकता मौखिक साधनासाठी असते. 2 लिखित साधने, ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी ऐतिहासिक ग्रंथ, लिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन, संपादन करणे. दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. या सर्व गोष्टी लिखित साधनामध्ये येतात. यासाठी असलेलं उपयुक्त प्रशिक्षण 1. ब्राह्मी, तोंडी, पार्शियन यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमांचे ज्ञान असणे. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे असते. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान, कागदपत्रांचे प्रकार, शाई आणि रंग याचे ज्ञान, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या रूपाविषयीची माहिती. 6. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने याची माहिती. 7. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. 8. संशोधनपर लेखन या सर्व गोष्टीचं प्रशिक्षण घेणे गरजेचं असतं.
तिसरं साधन आहे भौतिक साधने. पुरावस्तूचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. पुरावस्तूचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. निवडक पुरावस्तू आणि त्याच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. या सर्व गोष्टी भौतिक साधनामध्ये येतात आणि यासाठी उपयुक्त असलेलं प्रशिक्षण पुढील प्रमाणे: 1. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. 2. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान. 3. पुरावस्तूची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियासाठी लागणारी उपकरणे आणि रसायनाची माहिती. 4. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचे ज्ञान असणे गरजेचे असते. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य. 6. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शने, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. 7. संशोधन परलेखन. या सर्व गोष्टीचं प्रशिक्षण उपयुक्त असतं. काही नावाजलेले संग्रहालये मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेनुसार संग्रहालयाची कल्पना उदयास आली. लुव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामधील लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. विंची फ्रान्सच्या 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतीची नमुने इत्यादीचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्याच्या अंमलाखालील विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, खनिजे, दगड, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. भारतातील प्रमुख संग्रहालये. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची
अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालयाने विद्यापीठाशी संलग्न असतात. अशा संग्रहालयातर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे खालीलप्रमाणे आहेत. 1. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर ही काही त्यामधील विद्यापीठे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905 च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशी 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केल्या आहेत. ग्रंथालय आणि अभिलेखागार याविषयीची माहिती आपण पाहूया. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयाशी निकटचा संबंध आहे. ग्रंथाचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोताचे प्रसारण अशी महत्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्व आहे. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखे आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो. अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. अशा पद्धतीने आपण भाग 1 या पाठाचा भाग 1 अभ्यासला. भाग 2 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.